गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा बंगलोरला व्हॉट्सअपवर वाचलेला किस्सा आहे मी हा जुना. एक आजी आजोबा असतात. काय करायचं मॉलमध्ये जातात. शनिवार रविवार गर्दी असेल म्हणून शुक्रवार निवडतात संध्याकाळी. दोघं मॉलमध्ये जातात, ट्रॉली घेतात आणि फिरून बघायला लागतात तिथे वस्तू घेणाऱ्या लोकांकडे. तर त्यांना एक ना जोडपं दिसतं असं यंग, नवीन होत करून. तसे वस्तू घेतात, त्याच्यावरची प्राइस टॅग बघतात, ट्रॉलीत टाकतात किंवा जागेवर ठेवतात. असं त्यांचं सुरू असतं. थोडा वेळ झाल्यावर ते त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात की आमच्याकडे ना एक गिफ्ट हॅम्पर आहे 2000 रुपीजचं, ते तुम्ही वापरा आमच्याकरता. तर ती त्यातली जी बायको असते ती म्हणते का? तर ते दोघं सांगतात की आम्ही तुम्हाला बघतोय, तुम्ही खूप वेळचं असं सामान बघताय, घेताय काही ठेवताय. आम्हाला आमचे तरुणपणीचे दिवस आठवले आणि कसं परिस्थिती नसायची आणि कसं सगळं असं खिचात आणि असायची. तर पण ते म्हणते पण मग आम्हीच का? तर ते म्हणतात की अरे ते गिफ्ट हॅम्पर जे आहे ते 4 दिवस वापरलं नाही तर एक्सपायर होणार आहे. आम्हाला आता त्याची काही गरज नाही. आमचं वय झालं, आमच्याकडे सगळं आहे, आम्ही आता सुखवस्तू आहोत आणि उगाचच काहीतरी घेत बसण्यापेक्षा तुम्हाला काही हवं असेल ते तुम्हाला घेता येईल. आणि तुमचा जर का आमच्यावर विश्वास नसेल तर त्या बिलिंग काउंटरच्या मागे आईस्क्रीम काउंटर आहे. तुमचं शॉपिंग झालं की आपण तिथे भेटू आणि गप्पा मारू. तर ती मुलगी खुश होते, त्यातली घेतात ते त्यांचं कुपन आणि शॉपिंगला सुरुवात करतात. मग पहिले गॅसची शेगडी बघतात, मग म्हणतात नको. मग कपडे वाळत घालायचं स्टँड बघतात, मग म्हणतात नको. मग ते असं ठरवतात की चैनीच्या वस्तू घ्यायच्या एक्सक्लुझिव्ह, ज्या आपण अदरवाईज घेत नाही. मग छोट्या छोट्या लाकडाचा स्पॅच्युला, उलट फॅन्सी चॉकलेट्स आणि छोटे ड्रायफ्रुट्स असं घेतात. काउंटरवर जातात तर ते पिशवीभर झालेलं असतं सामान. त्यांना आनंद होतो. ते आजी आजोबा त्यांना बघतात. त्यांचं बिल होतं तिथे आणि ते बिलच्या काउंटरवरून बिल देऊन निघेस तर आजी आजोबा चालले गेले असतात. मग ती बाई जी असते ती नवऱ्याला म्हणते अरे आपण त्यांना थँक्यू म्हणायचंच राहिलं. तर तो नवरा म्हणतो आपण एक काम करू, जेव्हा आपली परिस्थिती चांगली होईल तर आपण पण असं कोणाला तरी गिफ्ट हॅम्पर द्यायचं. किती छान मेसेज होता, छोटासा. मोठी मोठी ध्येय असलीच पाहिजे लाईफमध्ये, पण छोट्या छोट्या आनंदांना मुक्ता कामा नये. त्या 2,000 रुपयाचं त्यांना त्यांच्याकडनं जे काय द्यायचं असेल किंवा ह्यांना यांच्या काय आवश्यक गोष्टी असतील त्या घेतल्या. मटेरियल गोष्टी जाऊ द्या, पण आपण लाईफमध्ये खूप मोठ्या मोठ्या असं झाल्यावर असं करू, तसं झाल्यावर तसं करू, त्याच्यात छोटे छोटे आनंद गमावतो. ध्येय खरंच असली पाहिजे, पण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींनी आयुष्यात ज्या म्हणजे मनी कांट ब्रिंग यू हॅपीनेस म्हणतात ना, मोमेंट्स आणि मेमरीज ब्रिंग्स हॅपीनेस, तसं छोटे छोटे आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.